वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी पेपर 1 व पेपर 2 विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणत असतो ते प्रत्येक प्रश्न खूप ऑब्झर्वेशन केल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर आणत असतो, कारण म्हणजे सिलेक्टेड क्वेश्चन आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर डेली आणत आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे की कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचे प्रमुख लक्षण कोणते। हे बघा मित्रांनो, इथे प्रश्न विचारलेला आहे की जे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असतात त्यांचे प्रमुख लक्षण कोणते। 4 प्रकार इथे दिलेले आहे: चांगले खेळाडू, अधिक चंचल, अधिक जिज्ञासू किंवा अष्टवधानी। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक क, म्हणजे अधिक जिज्ञासू। हे जे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी यांचे लक्षणे असतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो असे दिलेला आहे ते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या म्हणीच्या कोणत्या अध्ययन नियमाशी संबंध जोडता येईल। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: परिणामाचे नियम, अभ्यासाचा नियम, सज्जतेचा नियम किंवा परिपक्वतेचा नियम। तर हे बघा मित्रांनो, हे जे वरील तिघी नियम आहेत ते थॉर्नडाईकचे नियम आहे आणि प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट हे जे नियम आहे ते अभ्यासाचा नियम असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपल्या येथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे मित्रांनो। हे बघा, इथे प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती सहचारवादी अध्ययन उपपत्ती नाही। इथे म्हणजे नाहीवाले प्रश्न जे आहे मित्रांनो ते खूप प्रश्न विचारले जातात, जवळपास 15-20 प्रश्न असे विचारले जातात। जसा प्रकारचा हा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती सहचार्यवादी अध्ययन उपपत्ती नाही। तर हे बघा मित्रांनो, प्रयत्न प्रमाद हे जे आहे ते सहचार्यवादी अध्ययन उपपत्ती आहे। अभिजात अभिसंधान सुद्धा आहे, साधक अभिसंधान सुद्धा आहे, परंतु क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती हे जे आहे ते सहचारवादी अध्ययन उपपत्ती नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। हे बघा मित्रांनो, प्रयत्न प्रमाद हे जे आहे ते थॉर्नडाईकची उपपत्ती मानली जाते। यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती जी आहे ती पावलोवची उपपत्ती मानली जाते। यानंतर साधक अभिसंधान स्किनर ज्याने उंदीर व कबूतरवर प्रयोग केलेला आहे, आणि कर्ट लेविनची क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, अशा प्रकारे 4 उपपत्ती यांनी मांडलेली आहे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सहचार्यवादी उपपत्ती मांडली नाही। तर बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि इथे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सहचार्यवादी उपपत्ती मांडली नाही। 4 पर्याय इथे दिलेले आहे: वॉटसन, ग्रुन्थी, क्लॉर्क हॉल किंवा ब्रुनर। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ब्रुनर। ऑप्शन क्रमांक 4 याच्या जेथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती नाही। हे बघा मित्रांनो, पुन्हा तसाच प्रश्न इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती नाही। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: समिष्टवादी अध्ययन उपपत्ती, क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती किंवा साधक अभिसंधान उपपत्ती। तर हे बघा मित्रांनो, जे साधक अभिसंधान उपपत्ती आहे ते ज्ञानात्मक उपपत्ती नाही, म्हणजे स्किनरची जी उपपत्ती आहे ते ज्ञानात्मक उपपत्ती नाही। पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत समावेश होत नाही। पुन्हा तसाच प्रश्न येथे पुन्हा दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत समावेश होत नाही। 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो: टॉलमेन, आसुबेल, ब्रुनर। तर हे बघा, टॉलमेन, आसुबेल आणि ब्रुनर हे जे आहे ते ज्ञानात्मक उपपत्तीचे मानसशास्त्र आहे, परंतु थॉर्नडाईकचा समावेश यात होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर ते ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 इथे विचारलेला आहे बघा
प्रश्न क्रमांक 7 इथे दिलेला आहे की अध्ययन विषयक उपपत्तीचे सहचारीवादी उपपत्ती व समिष्टवादी उपपत्ती अशा 2 गटात वर्गीकरण कोणी केले। अतिशय IMP हा क्वेश्चन आहे। तुम्हाला हे माहीत पाहिजे की अध्ययन उपपत्तीचे सहचारवादी उपपत्ती ही वेगळी उपपत्ती आहे आणि समिष्टवादी उपपत्ती ही वेगळी उपपत्ती आहे। अशा 2 गटात वर्गीकरण कोणी केले तर हे बघा मित्रांनो, डॉक्टर MI बिग्गे, कर्ट लेविन, जीन पियाजे किंवा लेव वायगोस्की। याच्या जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे पर्याय क्रमांक ओ, डॉक्टर MI बिग्गे, म्हणजे पर्याय क्रमांक ए जे असला ते आता आपला योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास काय म्हणतात। हे बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे की विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास काय म्हणतात। तर याला आपण अभिजात अभिसंधान, सामाजिक अभिसंधान, साधक अभिसंधान किंवा ज्ञानात्मक अभिसंधान। तर मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे साधक अभिसंधान। म्हणजे स्किनरची जी उपपत्ती आहे ते विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास आपण साधक अभिसंधान उपपत्ती असे म्हणतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की स्किनरने अध्ययन उपपत्ती डॅश डॅशला अधिक महत्त्व दिले आहे। हे बघा स्किनरची जी उपपत्ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती, त्यात स्किनरने अधिक महत्त्व कशाला दिलेलं आहे। 4 पर्याय येथे दिलेले आहे। चेतकला दिलेला आहे, प्रतिसादाला दिलेला आहे, पर्याय 1 व पर्याय 2 किंवा यापेक्षा वेगळे। तर हे बघा मित्रांनो स्किनरने अध्ययन उपपत्तीला प्रतिसादाला अधिक महत्त्व दिले आहे। प्रतिसाद हे शब्द लक्षात ठेवा, कारण स्किनरची जी उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये प्रतिसादाला खूप महत्त्व देण्यात आलेला आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की श्रेणीबंध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे। हे बघा मित्रांनो 4 पर्याय येथे दिलेले आहे आणि श्रेणीबंध अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली हे आपल्याला इथे सांगायचं आहे। डेव्हिड ऑसुबेल, रॉबर्ट गंगे, जीन पियाजे किंवा जोरम ब्रुनर। तर हे बघा मित्रांनो रॉबर्ट गंगे यांची ही उपपत्ती आहे ज्याला आपण श्रेणीबंध अध्ययनाची उपपत्ती असे म्हणतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की समीपस्थ विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस लेव वायगोस्की काय म्हणतो। वायटस्की इथे दिलेलं आहे परंतु त्याचं नाव लेव वायगोस्की आहे। समीपस्थ विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस लेव वायगोस्की काय म्हणतो। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, नेता, दिशादर्शक, प्रेरक किंवा सुलभक। तर हे बघा मित्रांनो समीपस्थ विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस लेव वायगोस्की सुलभक असे म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक ड जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की विद्यार्थ्याला समीपस्थ विकास टप्प्यातून वरच्या स्तरावर जाण्यासाठी कोणाची गरज भासते। अतिशय IMP हा प्रश्न आहे आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे। दुसरा आणि जाणकार व्यक्ती, दुसरा अधिक जाणकार व्यक्ती किंवा शिक्षक, प्राध्यापक किंवा वकील। तर हे बघा मित्रांनो दुसरा अधिक जाणकार व्यक्ती याची आवश्यकता भासते, म्हणजे पर्याय क्रमांक अ जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की शिक्षण क्षेत्रात स्कोफिल्डिंग ही संकल्पना कोणी आणली। हे बघा स्कोफिल्डिंग ही संकल्पना कोणी आणली। तर 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। अतिशय सोपा हा प्रश्न आहे। लॉरेन कोहलबर्ग, जीन पियाजे, फ्रोबेरेल किंवा लेव वायगोस्की। तर मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच लेव वायगोस्की। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की ई अध्ययनाचे डॅश डॅश हे वैशिष्ट्य नाही। हे बघा मित्रांनो इथे नाही विचारलेलं आहे, ई अध्ययनाचे हे वैशिष्ट्य नाही। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, स्थल, काल, मर्यादा नसणे, स्वय अध्ययन का अवसर। तर हे बघा अध्ययन तर स्वाध्ययन अवसर तर असतात, स्थितीशीलता पण ओके, विस्तृत संदर्भ की उपलब्धता हे सुद्धा आहे, परंतु येथे जे आहे स्थिरशीलता नाही, म्हणजे थोडा हिंदी मिक्स क्वेश्चन झालेला आहे। पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की डाल्टन पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली। हे बघा डाल्टन पद्धतीची मांडणी कोणी केली, अतिशय इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे। 4 पर्याय दिलेले आहे, आर्मस्ट्रॉंग, हेलन पार्कहर्स्ट, जॉन ड्यूई किंवा किलपॅट्रिक। तर हे बघा मित्रांनो हेलन पार्कहर्स्ट यांनी जी आहे ती डाल्टन पद्धतीची मांडणी केलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब जे आहे ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की उद्दिष्टाची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे। हे बघा
उद्दिष्टाची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? आपल्याला इथे चुकीची बाब ओळखायची आहे. अपेक्षित वर्तन बदल दृश्य असावा, बरोबर आहे. कौशल्याच्या मर्यादा व दर्जा यांचा स्पष्ट उल्लेख करावा, हे सुद्धा बरोबर आहे. अनेक अपेक्षित बद्दल एकच वाक्यात लिहावा, हे चुकीचे येतो आहे. स्पष्टीकरण एक वचनात लिहावेत, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो इथे जे आहे आपला योग्य पर्याय क्रमांक जे असणार आहे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? हे बघा मित्रांनो इथे दिलेलं आहे की दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये. 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. पोषक आहार घ्यावा, बरोबर आहे. डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश टाळावा, हे सुद्धा बरोबर आहे. पुस्तक जवळ घेऊन वाचावे, हे चुकीचे इथे दिलेले आहे. डोळ्यावर ताण येऊ देऊ नये, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण प्रश्न का विचारलेला आहे, प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही की प्रश्न असा विचारलेला आहे की दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये. हे प्रश्न जे आहे ते 2017च्या TET परीक्षेत विचारला गेला होता पेपर 2 मध्ये. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला हा प्रश्न सुद्धा 2017च्या TET परीक्षेत विचारला गेला होता 2018च्या. खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञावान मुलांचे लक्षण दिसून येते? हे बघा प्रश्न अतिशय IMP प्रश्न असणार आहे की खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञावान मुलाचे लक्षण दिसून येते? 4 पर्याय येथे दिलेला आहे. अची समायोजन क्षमता कमी आहे. बोला चालू घडामोडीविषयी अज्ञान नाही, देखील हे बघा अज्ञान नाही हे ते दिलेलं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कला कौशल्यात कमी निपुणता आहे. च्या जाणीव अवास्तव आहे. तर हे बघा मित्रांनो इथे जे योग्य उत्तर असणार आहे तुम्ही हे वाचा आणि याला समजून घ्या. बोला चालू घडामोडीविषयीचे अज्ञान नाही म्हणजे त्याला ज्ञान आहे, अज्ञान नाही म्हणजे त्याला ज्ञान आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले? अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले? 4 पर्याय मित्रांनो इथे दिलेले आहे. कोहलबर्ग, ब्रुनर, अँडरसन किंवा पियाजे. तर हे बघा मित्रांनो हे जे मत आहे ते पियाजेचे आहे म्हणजे पर्याय क्रमांक जीन पियाजे यांचे हे मत आहे म्हणजे पर्याय क्रमांक जे असेल किंवा पर्याय क्रमांक 4 असेल ते आपले येथे योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 येथे दिलेला आहे की संयमित अभ्यासू संशोधक संकुचित या उदाहरणाचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आवड निवड, वृत्ती, बौद्धिक किंवा शारीरिक. तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वृत्ती आपलं हे योग्य उत्तर इथे ठरणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहोत. अशाच प्रकारचे सिलेक्टेड क्वेश्चन आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत आहोत. आम्ही जवळपास 100च्या वर प्रश्नोत्तरे अभ्यासतो आणि त्यातले सिलेक्टेड 20 क्वेश्चन आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत आहोत. तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नासोबत.